नमस्कार। काल मंदिर संस्थांना तुळजाभवानी विकास आराखड्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांना भवानी तलवार दिलेले 108 फुटाचे शिल्प उभा करण्यासंदर्भात जे मीटिंग संदर्भात जे पत्र दिलेलं आहे त्या पत्रामध्ये मंदिर संस्थांना श्री तुळजाभवानी मातेला भारत मातेचा दर्जा दिलेला आहे। मुळात महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी ही भारत माता असू शकत नाही, कारण की स्वातंत्र्यवीराने एक भारताच्या नकाशाला एक मातेचं स्वरूप देऊन ही काल्पनिक भारत मातेचं जे शिल्प उभा केलं त्याला तुळजाभवानीची तुलना करून मूळ तुळजाभवानीचं महत्त्व कमी करण्याचा प्रयत्न या ठिकाणी मंदिर संस्थांकडून होत आहे। मुळात भारत माता आणि महाराष्ट्राची कुलस्वामिनी हे दोन्हीही वेगवेगळा प्रकार असू शकतो आणि त्याच्यामध्ये मुळात या 3.5 शक्तिपीठ महाराष्ट्रात असताना 3.5 शक्तिपीठामध्ये तुळजाभवानी देवीचं जे स्वरूप आहे, जे सात्विक स्वरूप जे आहे ते वस्त्र अलंकाराचं आहे आणि त्याच्यामध्ये आम्ही वर्षातून अनेक वेळा छत्रपती शिवाजी महाराजांना भवानी तलवार दिल्याचा विशेष अलंकार वर्षभरामध्ये आम्ही तिथं पूजा मांडत असतो आणि भाविकांना 2 हातानं छत्रपती शिवाजी महाराजांना तलवार दिल्याचं स्वरूप या ठिकाणी निश्चित झालेलं आहे। त्याच्यामुळं भाविकांमध्ये जर अष्टभुजाचं जर स्वरूप दिलं तर ते उग्र स्वरूपाचं स्वरूप या ठिकाणी दिसणार आहे आणि देवीला उघड्यावरती जर आपण शिल्प जर अष्टभुजाचं दाखवलं तर त्या ह्याच्यामध्ये विटंबना होऊ शकते। तर भाविकांना एक सात्विक एक स्वरूप या ठिकाणी आपल्याला द्यायचं असेल तर आमचं मंदिर संस्थांना विनंती आहे की कुठल्याही प्रकारचं वेगळं रूप न देता देवीचं सात्विक रूप जे अलंकाराचं आहे आणि त्याच्यातून 2 हाताने जे भवानी तलवार देण्याचा आपण अनेक वर्षानुवर्ष आपण भाविकांना दाखवत आहे, तर त्याच्याच स्वरूपाचं शिल्प उभं केलं जावं हे आमची भोपे पुजारी मंडळाची आणि तिन्ही पुजारी मंडळाची सुद्धा आणि समस्त गावकऱ्यांची सुद्धा अशी भावना आहे आणि भक्तांची सुद्धा या ठिकाणी भावनेचा आदर मंदिर संस्थेनं करावं। भारत माता महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचं आराध्य दैवत असलेले श्री तुळजाभवानी देवी ही स्कंद पुराण व मार्कंडेय पुराणाच्या आधारावर संबंध देशभरातून येणारे भाविक भक्त यांची ही कुलस्वामिनी असून कुलदैवत आहे। सर्व जाती धर्माचं कुलदैवत असल्यामुळं संबंध देशभरातून तुळजाभवानी देवीला भक्तवर्ग मोठ्या प्रमाणात येत असतो। त्यामुळं या तुळजाभवानी देवीला भारत माता म्हणलं तर वावगं ठरणार नाही। एक शक्तिपीठ असल्यामुळं आणि कुलस्वामिनी सगळ्या जाती धर्माची असल्यामुळं या ठिकाणी तुळजाभवानीला संबंध देशभरातून भक्त येत असतात। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।